बेहदची परम महाशांती, काळी जादू आणि अध्यात्म याच्या पुढील भागात आपले स्वागत आहे. श्रोते हो, पुराण काळापासून म्हणजे अगदी रामायण काळापासून आपण पाहत आलो आहोत की या काळ्या जादू आणि तंत्रमंत्र याच्या जोरावर असुर नेहमीच देवांच्या वरचढ ठरत होते आणि मग विष्णू आणि शंकर यांना मध्यस्थी करून आणि युक्तीने देवांना वाचवावे लागत असे. तेच चित्र आपल्याला आजही पाहायला मिळते की जे निरपराध आहेत त्यांना कर्मबंधनामुळे अशा अघोरी विद्यांचे बळी पडावे लागत आहे. तसेच संमोहन आणि वशीकरण या विद्या ज्या खरं तर मानवतेच्या चांगल्यासाठी म्हणून तयार झाल्या होत्या, त्याही या काळ्या जादूच्या जोडीने त्याच्या बरोबरीने नकारात्मकतेने या लोकांना वशीकरणासाठी वापरल्या जात आहेत. पण श्रोते हो, तुम्ही विचार करा, यावर उपाय म्हणून आपण तांत्रिक मांत्रिक यांच्याकडे न जाता काय केले पाहिजे आणि कशा प्रकारे त्या त्रासापासून मुक्ती मिळवता येईल ते आपण आज या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. हा संवाद अनंतभाईंचे प्रश्न आणि बापूजींची उत्तरं अशा स्वरूपात असणार आहे. आता अनंतभाई बापूजींना परमशांती म्हणून त्यांचे स्वागत करतात आणि मग पुढे म्हणतात की मी सर्व श्रोत्यांना सांगेन की बापूजींचा एक खूप छान व्हिडिओ आहे 7 सिक्रेट्स ऑफ शिवा आणि मेडिटेशनची एक पूर्ण यादी आहे ज्यामध्ये 20 व्हिडिओ आहेत. मेडिटेशनचे हे व्हिडिओ लावून सोबत तुम्ही ध्यान करू शकता. बापूजी, आता मला सांगा की भूत प्रेत एंजल हे कोणत्या दुनियेतून येतात? तर बापूजी यावर उत्तर देतात की असं आहे की भूत प्रेत यांच्यामध्ये वरच्या दुनियेत जाण्या एवढी शक्ती नसते, त्यामुळे ते सर्व इथले धर्तीवरचे रहिवासी आहेत. आता अनंत भैया पुढे म्हणतात की बापूजी, मी एक टीव्ही जोशुआ यांचा व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये त्यांनी भूतबाधित माणसाला विचारले असता की तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस, तर त्याने उत्तर दिले की मी रेड सी किंवा लाल समुद्रातून आलो आहे. तर बापूजी यावर पुढे म्हणतात की हो, शक्य आहे, कारण समुद्र तर धर्तीवरच आहे ना. हे आत्मे समुद्राच्या वरती 10 ते 20 फूटपर्यंत राहू शकतात. पुढे अनंत भैया म्हणतात की बापूजी, माझ्या मगासच्या प्रश्नाचा उद्देश हा होता की जसे जंगलाच्या आतमध्ये असे म्हटले जाते की खूप भूत प्रेत राहतात, तर बापूजी म्हणतात की हो, हे आत्मे जंगलात राहून तपस्या करतात. आता अनंत भैया विचारतात की हां, मग याच कारणामुळे त्याने आपण समुद्रातून आलो आहे असे सांगितले असता कुणी म्हणतात की समुद्राच्या आतून आला असेल, तर कुणी अजून काही समजतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या कहाण्या आणि गोष्टी तयार होतात आणि ऐकायला या रोचक गोष्टी वाटतात. बापूजी पुढे म्हणतात की असे पहा की समुद्राच्या आतमध्ये भूत प्रेत राहू शकत नाहीत, पण समुद्राच्या वरती 10 फूट 20 फूट 25 फूट 50 फूट हवेमध्ये आत्मे राहू शकतात. तसेच ते हवेत तरंगूसुद्धा शकतात. जंगलात राहून तपस्या करू शकतात, मंदिरात जाऊन तपस्या करतात, जिथे रामायण महाभारत याचे पारायण होत असते तिथे जाऊन ऐकतात, कारण असे आत्मे स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात. पण जे नकारात्मक प्रेत योनीतील आत्मे असतात ते या ज्ञानापासून लांब राहतात, कारण त्यांना हे ज्ञान आवडत नाही. जसे आपल्याकडे ज्ञानमार्गावरील पण काही आत्मे अर्ध्यावरून ज्ञान सोडून नाही का जात, कारण त्यांनासुद्धा हे ज्ञान रुचत नाही. ज्ञानापासून हे आत्मे लांब लांब पळतात. त्यामुळे असे दुय्यम दर्जाचे आत्मे चांगल्या जागी जात नाहीत, जिथे ज्ञान भक्ती याच्या गोष्टी होतात, आणि जर चुकून गेलेस तर तिथे टिकत नाहीत. आता अनंत भैया पुढे प्रश्न विचारतात की हे आत्मे बेहदच्या आत्म्यांचे काही नुकसान करू शकतात का? तर बापूजी उत्तर देतात, बेहदच्या आत्म्यांनी आपला ऑरा किंवा आभामंडळ लॉक करून ठेवावा, जेणेकरून त्यांच्या आभामंडळाच्या आत कुणीही प्रवेश करू शकणार नाही. अनंत भैया पुढे म्हणाले की हो, हे खूप छान सांगितलेत बापूजी, आणि ऑरा लॉक करण्यासाठी सुद्धा आमचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर पहा. आता मला सांगा बापूजी की भूत प्रेत चांगले काम करू शकतात का? तर बापूजी म्हणतात की नाही. जसे 5 तत्वातील नकारात्मक आत्मे काही चांगले काम करत नाहीत, तसेच हे 3 तत्वातील आत्मेसुद्धा काहीच चांगले काम करत नाहीत. अनंत भैया पुढे म्हणतात की हो, त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवणार? बापूजी म्हणतात, म्हणून तर ते भूत प्रेत झाले ना. आता अनंत भैया म्हणतात की ठीक आहे बापूजी, अलीकडे मी एक सिरियल बघितली होती. यूट्यूबवर एक चॅनल आहे, त्याचे नाव आहे जी हिंदुस्तान, आणि त्यावर बाबा वर्ड नावाचा एक एपिसोड आहे. त्यामधली निवेदिका एक महिला आहे आणि ती एका महिला तांत्रिक यांच्याकडे जाते. तिचे नाव शिवानी दुर्गा असे आहे. त्या बाईने सांगितले की भूत प्रेत यासारखे काहीच नसते. तर तांत्रिक म्हणाले की ठीक आहे,
मी तुला प्रात्यक्षिक करून दाखवते. तिने एक आट्याची बाहुली तयार केली आणि निवेदिकेकडून तिचा एक केस घेऊन त्या बाहुलीच्या आतमध्ये घातला आणि तिला म्हणाली की बघ, तुझा DNA या बाहुलीच्या आतमध्ये गेला आहे. नंतर तांत्रिक महिलेने आपले डोळे बंद करून त्या एंजलला बोलवले, जिच्याशी तिचे कनेक्शन आहे. नंतर त्या एंजलमार्फत तिच्यावर प्रॅक्टिकल करून दाखवले, जसे ती बुडू जाणत आहे. ती महिला सांगू लागली की बुडूच्याद्वारे लोकांना हील केले जाऊ शकते आणि त्यांची दुःखसुद्धा दूर केली जाऊ शकतात. एंजलला बोलवून तांत्रिक महिला आता त्या पीठाच्या बाहुलीचे हात मोडून निवेदिकेला पाहू लागली, जी आपला हात दुखतो म्हणून कळवळत होती. नंतर तांत्रिक महिलेने निवेदिकेला विचारले की आता तुझे डोके कसे दुखते ते दाखवू का? आणि हसत तिने बाहुलीचे डोके जोरात दाबले असता निवेदिकेच्या डोक्यात जोराची कळ उठली. यावर निवेदिका घाबरली आणि तिने मान्य केले की या गोष्टींमध्ये जरूर काहीतरी तथ्य आहे. तर खरंच यामध्ये काही तथ्य आहे का? तर बापूजी म्हणतात की हो, खरी गोष्ट आहे. हे तांत्रिक लोक ज्या मनुष्याच्या वर बाधा करायची असेल त्याच्या ज्या शरीर अवयवाला सुई टोचतात त्या अवयवाला भयंकर पीडा होते. जे सराईत मांत्रिक असतात ते रेज मारून किंवा मदतनीस भूत प्रेत यांच्यामार्फत हे सर्व करतात. तसेच तांत्रिक मांत्रिक यांच्याकडे खूपसे आत्मे असतात. काही वेळा तर असे हजारो आत्मे असतात जे मोठ्या प्रमाणावर जादूटोणा करणे, लोकांच्या समोर जादू दाखवणे वगैरे अशा ठिकाणी गुप्त रीतीने मदत करतात. किंवा एखाद्या माणसाला इजा करायची असेल तर गुप्त पद्धतीने त्या माणसाच्या बाहुलीला खिळे ठोकणे, सुई टोचणे असे केल्यामुळे त्या माणसाला इजा किंवा गंभीर आजार होतात. ही सर्व कामं गुप्तपणे केली जातात, जी 5 तत्वातील माणसं पाहू सुद्धा शकत नाहीत. ही विद्या एवढी शक्तिशाली आहे की या विद्येच्या जोरावर काही वेळेला रुग्णाचा म्हणजे त्या बाधित माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आता अनंत भैया कुतूहलाने पुढे विचारतात की बापूजी, हे लोक असा दावा सुद्धा करतात की ते आपलं भलं सुद्धा करू शकतात. तुमचं काय मत आहे की खरंच ते कुणाचे भलं करू शकतात का? बापूजी म्हणतात, जमल्यास एखाद्या मांत्रिकाला गाठून कधीतरी विचारा की तू कुणाचं भलं केलंयस का? हेच समाजात जाऊन सुद्धा विचारा. जर एखादा माणूस त्याच्याकडे आपली व्यथा घेऊन गेला तर सुरुवातीला तर तुमच्या मागची व्यथा कमी झाल्यासारखी भासते, पण मांत्रिक आपल्याकडचे आणखीन काही भूत प्रेत तुमच्या मागे लावेल. समजा तुमच्या मागे आधी 3 भूतं लागली होती, तर मग आता आणखीन 4 भूतं मांत्रिक आपल्याकडची आणखीन मागे लावेल. या तांत्रिक मांत्रिक यांच्या नादात कित्येक घरं निस्तनाबूत होताना मी स्वतः पाहिली आहेत, असे बापूजी आपल्याला सांगतात. आता अनंत भैया पुढे विचारतात की बापूजी, मी एकदा ऐकले होते की एक महिला तांत्रिक याच्याकडे गेली की माझा नवरा खूप दारू पितो. तेव्हा तांत्रिकाने त्याची दारू तर सोडवली, पण तो जुगार खेळू लागला. म्हणून ती महिला पुन्हा तांत्रिकाकडे गेली आणि तक्रार केली, तर मग जुगार सोडून तो नवरा गुटखा खाऊ लागला. सांगण्याचा मुद्दा असा की मांत्रिक त्याला सुधारण्यासाठी एकापाठोपाठ एक असे वेगवेगळे भूतं पाठवत असतील आणि त्यामुळे ते कुटुंब बाधेपासून कधी मुक्तच होऊ शकले नाही. यावर बापूजी म्हणतात, तांत्रिक यांनी जर बाधामुक्त केले लोकांना तर त्यांचा धंदा कसा चालेल बरं? लोकांना गंडवणं हेच तर त्यांचं काम आहे ना. यावर अनंत भैया म्हणतात की बापूजी, आसाममध्ये एक गाव आहे मयांग, जिथे एक देवी आहे. मा ऐर ओगा असे त्या देवीचे नाव. आणि तिच्याबद्दल अशी धारणा होती की तिच्या देवळात कुठलीही दुखी असेल तर तांब्याची थाळी लावल्यावर ती दुखी जात असे. ह्यात काही तथ्य असेल का बापूजी? तर बापूजी म्हणतात की पूर्वीच्या काळी असे उपचार देवी करून घेत असत. त्या ठिकाणी भूत प्रेत नसायचे, तर देवीचीच कृपा असायची. भूत प्रेत हे तर एकदम हलक्या दर्जाचे आत्मे असतात. जसे असुर गुंड प्रवृत्तीचे आत्मे हे मेल्यावर भूत प्रेत होतात, पण देवी देवता या चांगल्या प्रवृत्तीचे आत्मे असतात जे सत्कर्म करतात. असे देवी देवता सूक्ष्म जगतात राहतात. ज्या अगदी सुरुवातीला मनुष्य अवतारात आल्या असतील त्या देवता सूक्ष्म जगतामध्ये राहतात, पण त्या 1000 ते 2000 किलोमीटर धरतीच्या वरती राहतात. आता अनंत भैया पुढे बापूजींना विचारतात की बापूजी, ही जी जादूटोणा करण्याची विद्या आहे ती या धर्तीवर कधीपासून सुरू झाली? तर बापूजी उत्तर देतात की सतयुगात तर या जादूविद्येची गरज नव्हती, पण पुढे त्रेतायुगाच्या अंतसमयी जेव्हा दुःख पीडा सुरू झाल्या तेव्हा या विद्येची गरज उत्पन्न झाली.
पुढे अनंत भैया म्हणतात की बापूजी, जेव्हा रामायण महाभारत धर्तीवर चालू होते तेव्हा पण या जादूविद्या वापरल्या जात होत्या का? तर बापूजी उत्तरतात की पहा, रामायण त्रेतायुगाच्या अंतसमयी झाले होते आणि तेव्हापासूनच ही विद्या अस्तित्वात होती असे वाटते. कारण रामायण युद्धाच्या वेळेला ही तांत्रिक विद्या असुरांच्या द्वारे वापरली गेली होती. भगवान राम यांनी ज्या तारका राक्षसीचा वध केला होता ती राक्षसी असल्याने तांत्रिक विद्येचा वापर करून भगवान राम यांच्याशी लढली होती. थोडक्यात त्रेतायुगाच्या मध्यापासून सर्व राक्षसगण ही वापरत होते. जेव्हा हनुमान दूत म्हणून लंकेला जात होते तेव्हा पण हनुमानाला सुरसा राक्षसीने गिळण्याचा प्रयत्न केला होता आणि ती मायावी होती, म्हणजे त्यांना तांत्रिक विद्या अवगत होती ना. तसेच रावण सुद्धा राक्षसच होता ना. अनंत भैया पुढे म्हणतात, बापूजी पण रावण तर ब्राह्मण होता ना. बापूजी म्हणतात, रावण जन्माने तर ब्राह्मण होता, शिवभक्त सुद्धा होता, खूप मोठा ज्ञानी होता, पण विकारी होता. म्हणून तर त्याने शिवभगवान यांना आधी तपस्या करून प्रसन्न करून त्यांच्याकडून जी वरदानं मिळवली त्याच्या सहाय्याने सगळीकडे हाहाकार माजवला. म्हणजे कर्माने तो असुर झाला ना. कारण आपल्या शक्तींचा दुरुपयोग करून त्याने खूप पापाचार केला. थोडक्यात त्रेतायुगाच्या मध्यापासूनच वरून राक्षसी वृत्तीचे आत्मे खाली आले. तसेच देवता पण पतन होऊन धर्तीवर आले आणि मनुष्य झाले. वरून चौथ्या लोकातील आत्मेसुद्धा खाली पतित झाले. अशा प्रकारे धर्तीवर जे मनुष्य आले ते आधीपासून आपल्या सूक्ष्म लोकात येऊन थांबले आणि काही आपल्या ब्रह्मांडातील पतित देवता होते किंवा काही खूप लांबच्या ब्रह्मांडातील गॅलेक्सीमधले युनिवर्समधून मल्टिवर्समधून आलेले आत्मे आहेत जे पतित होऊन मनुष्य झालेले आहेत. असे खूप आत्मे आहेत जे आपल्या धर्तीवर भटकत आहेत. त्यातले काही 1000, 2000, 5000 वर्षांपासून आपल्या सूक्ष्म लोक आणि धरती इथे भटकत आहेत. ते परत परत जन्ममरणाच्या फेऱ्यात येतात, पण त्यांना कुठेही शांती मिळत नाही. पण गीता ज्ञान तर सर्व शास्त्र शिरोमणी आहे आणि ज्यांना गीता ज्ञान मिळाले ते त्याचा वास्तविक अर्थ समजू शकले नाहीत त्या काळी. तर अनंत भैया यावर शंका काढतात की जे परमात्मा तत्वामध्ये विश्वास ठेवतात त्यांना परमात्म्याकडून परमशक्ती तर मिळतच असेल ना. तर बापूजी उत्तर देतात की केवळ गीता ज्ञान असणे पुरेसे नाही. गीता अनेक वेळा वाचली पण आत्मस्वरूप झाले नाहीत, तर ज्ञानाच्या जोडीला आत्मस्वरूपात राहणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे असे आत्मे जे आत्मस्वरूपात स्थित होते त्यांनाच फक्त परमप्रकाशाची शक्ती मिळाली. बाकीचे आत्मे जे तमोप्रधान झाले आहेत ते सत्व, रज, तम अशा गुणांमध्ये अडकून शक्तिहीन होऊन जातात. पॉवर हाऊसकडून पॉवर घेण्यासाठी आत्म्याकडे आत्मस्वरूपात राहून पॉवर घेण्याची शक्ती पाहिजे. पॉवर हाऊसची कनेक्शन झाल्यावर वीज किंवा पॉवर आत्म्यामध्ये येईल आणि पॉवर हाऊस सर्वोच्च परमात्मा आहेत. अनंत भैया पुढे म्हणतात की यासाठी आत्मस्वरूपात राहण्याची प्रॅक्टिस किंवा अभ्यास केला पाहिजे ना, जेणेकरून बाकीच्या जंजाळापासून आत्मा मुक्त होईल. तर बापूजी म्हणतात, हो, आत्म्यांनी आत्मस्वरूपात राहून बुद्धीने बेहदच्या परमधामामध्ये सर्वोच्च परमात्म्याला आठवायला हवे. बेहदच्या निराकार बापूजींची कनेक्शन जोडून योग करा, आठवण करा, म्हणजे मग तुमच्या आत्म्यामध्ये पॉवर येईल. यानंतर तुमचे सूक्ष्म शरीर चार्ज होऊन जाते. आत्मस्वरूपात राहूनच परमशांतीच्या लहरी पण पसरवा. परमतत्वासोबत परमशांतीच्या लहरी सुद्धा पसरवा, म्हणजे पूर्ण घर परमशांतीने भरून जाईल. आपसात परिवारामध्ये सुद्धा प्रेम वाढेल. तुमचा शत्रू सुद्धा मित्र होऊन जाईल. सर्वांना तुमच्या शक्तीची अनुभूती होईल आणि तुमचे घर दीपगृह झाल्याने भूत प्रेत घरात असले तरी सुद्धा पळून जातील किंवा मुक्त होतील. तुमचे परमतत्वांचे आभामंडळ तुमच्यापासून 1 किलोमीटरपर्यंत वाढत जाईल आणि शक्ती पण तेवढीच येईल. त्यामुळे नकारात्मक आत्मे तर तिथे विरूनच जातील. म्हणून उच्च दर्जाच्या आत्म्यांनी अशा मुक्तीवाल्या किंवा पळपुटेपणा करणाऱ्या आत्म्यांची चिंता करू नये आणि नेहमी आत्मस्वरूपात राहून कर्मयोगी राहावे. गीतेमध्ये सांगितले आहे ना की कर्मबंधनामध्ये न राहता कर्मयोगी होऊन कर्मातीत अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे. आता अनंत भैया श्रोत्यांना उद्देशून म्हणतात की मी आपल्या दर्शकांना सांगू इच्छितो की आपल्या बापूजींचे जे चॅनल आहे त्याच्यावरती 1800 म्हणजे 1800 व्हिडिओ आहेत. त्यामध्ये 90 व्हिडिओ जे आहेत ते अनस्पोकन ट्रूथ बाय बापूजी या विषयासंबंधी आहेत. ते तुम्ही नीट ऐका.
तसेच या लिस्टमध्ये इतरही व्हिडिओ आहेत, त्यामधले विचार महत्त्वाच्या विषयांवर आहेत, तेही तुम्ही पाहून घ्या. लाईफ आफ्टर डेथ जो हिंदी व्हिडिओ आहे आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच कारण शरीर, महाकारण शरीर यासारखे महत्त्वाचे विषयसुद्धा इथे चर्चेत घेतले गेले आहेत. तसेच काही विषय आहेत जे कधीच कुठे ऐकले नसतील, तेव्हा जरूर आपल्या आत्म्याच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी हे व्हिडिओ बघून समजून घ्या आणि इतरांनासुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांच्या आत्म्याचे पण कल्याण होईल. आपण आपल्या शक्तीचा आणि परमशांतीच्या लहरींचा योग्य वापर करून लवकरात लवकर विश्व परिवर्तन घडवून आणूया. आणखीन काय सांगाल बापूजी? बापूजी म्हणतात, बस परमशांती. अनंत भैयासुद्धा बापूजींना परमशांती म्हणून त्यांचे आभार मानत आहेत. दर्शक हो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण कितीही पुढारलेले असलो तरीही अशा अदृश्य गोष्टी पुढ्यात आल्या की आपण हतबल ठरतो. यासोबत बाधा वगैरे अशा गोष्टी लक्षात आल्यावर आपल्याला तांत्रिक मांत्रिक करणेही योग्य वाटत नाही आणि आपण व्हिडिओमध्ये ऐकले असेल त्याप्रमाणे ते योग्यसुद्धा नाही. पण आपल्याला त्रास होत असेल तर अशा वेळेला आत्मस्वरूपात राहून परमशांती मंत्राद्वारे आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला परमशांती मंत्राद्वारे आपले आभा मंडळ चांगल्या पद्धतीने रिचार्ज करून आणि लॉक करून या बाधेपासून कायमचे मुक्त ठेवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बापूजींच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओच्या ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर पहा. आणि तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हे ज्ञान सर्वत्र पसरेल आणि यासारखे व्हिडिओ बनवण्याची आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळेल. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.